मॉर्निंग. ठीक आहे ना. हे बघा, आज आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिशियन ट्रेड, आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड, त्यातल्या त्यात सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर एक आणलेला आहे, तो सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे ना. हे बघा, माझा पर्पज एवढाच आहे की तुमची मदत झाली पाहिजे. ठीक आहे ना. वायफट गोष्टी करण्यापेक्षा पटापटा घेऊयात, ताकी व्हिडिओ पण आपला काय होईल, शॉर्ट व्हायला पाहिजे, छोटा व्हायला पाहिजे आणि आपल्याला कॉन्टेंट पण समजलं पाहिजे, पॅटर्न पण समजलं पाहिजे. सर्वात आधी तर लक्षात ठेवायचं, 150 मार्काचा तुमचा पेपर आहे. ठीक आहे ना रे. किती मार्कांचा पेपर आहे तुमचा? 150 मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे. 75 क्वेश्चन असणार आहे टोटल त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. फर्स्ट इयर असू दे किंवा सेकंड इयर असू दे, मार्कांचं डिव्हिजन तसंच आहे. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. ठीक आहे ना. प्रत्येक क्वेश्चनला असे 2 मार्क आहेत. ह्याच्यामध्ये तुमचं डिव्हिजन काय होणार आहे, 50 मार्काचं थिअरी असणार आहे आणि 25 मार्काचं तुमचं एम्प्लॉयबिलिटी स्किल असणार आहे. ठीक आहे ना. बरं, प्रत्येक क्वेश्चनला जसं मी सांगितलं, प्रत्येक क्वेश्चनला ईच अँड एव्हरी क्वेश्चनला 2 मार्क असणार आहे तुमचे. बरं, त्या 50 आणि 25 ला डिवाइड केल्यानंतर ह्या 50 मध्ये सुद्धा 38 क्वेश्चन तुमचे प्युअर थिअरीचे असणार आहेत. किती असणार आहेत? 38 क्वेश्चन प्युअर तुमचे थिअरीचे असणार आहे. राहिलेले किती? 50 मध्ये मधून 38 मायनस करा, किती राहतात? 12 क्वेश्चन. हा तुमचा गणित आणि ड्रॉइंग साठी आहे. ठीक आहे ना रे. आणि हे 25 मार्क तुमचे प्युअर वन अँड ओनली फक्त एम्प्लॉयबिलिटी स्किलला. ठीक आहे ना रे. ओके, चलो डायरेक्ट जाऊयात आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ठीक आहे ना रे. बरं, थोडीशी स्क्रीन आपण छोटी करून घेऊ. स्क्रीन थोडी छोटी केली, त्याच्यामुळे काय होईल की बघायला पण आपल्याला इझी पडेल. ठीक आहे ना. चलो, पटापटा आन्सर सांगायचे, वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला. आपला पर्पज काय आहे? पटापटा आन्सर सांगायचे. ठीक आहे ना रे. चलो, पहिला क्वेश्चन काय म्हणतो बघा, वाचा. व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क, म्हणजे हा पार्ट जो मार्क केलेला आहे त्याला काय म्हणतात हे त्यांनी विचारलेलं. बरं, हे तुम्हाला अजून एक सांगतो मित्रांनो, तुम्हाला तुमच्याकडे तुमचे सेकंड इयरच्या बॅच मध्ये मॅक्झिमम क्वेश्चन, जास्तीत जास्त क्वेश्चन तुमचे काय आहे, मोटर आणि जनरेटरवर आहे. ठीक आहे ना रे. थिअरीचे मॅक्झिमम क्वेश्चन मोटर आणि जनरेटरवर तुम्हाला आता ते दिसून येईल. बघा, चला. तर हे काय, कुठला पार्ट शो करतो, काय शो करतो तुमचं? बघा, सांगा कुठला आहे. तर तो कुठला आहे तुमचा? कम्युटेटर रायझर. हा काय कम्युटेटरचा पार्ट आहे ना रे. कम्युटेटरचा पार्ट आहे, तर तो काय शो करतो तुमचा? कम्युटेटर रायझर. ऑप्शन नंबर काय दिसतोय? सी दिसतोय. ठीक आहे ना. हे बघा, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण डायग्राम दिलेली आहे आणि विचारलेलं आहे. बरं, आयडेंटिफाय कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आयडेंटिफाय कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये काय आहे, हा तुमचा आर्मेचर आहे. हा काय तुमचा आर्मेचर आहे. ही काय आहे तुमची? सिरीज फील्ड वाइंडिंग आहे. ठीक आहे ना. सिरीज फील्ड वाइंडिंग आहे. आणि ही कुठली आहे तुमची? शंट फील्ड वाइंडिंग आहे. करेक्ट आहे ना. शंट फील्ड वाइंडिंग आहे. बरं, ह्या दोघं सिरीज मध्ये आहेत. ह्या दोघांना अटॅच कंबाईनली ते काय आहे पॅरलल मध्ये जोडलेले ना. म्हणजे हे काय आहे, कंपाऊंड जनरेटरचं तर एक्झाम्पल आहेच आहे, पण त्याच्यात काय म्हणायचे त्याला? लॉंग कंपाऊंड जनरेटर. ठीक आहे ना. लॉंग कंपाऊंड जनरेटर दिसतंय का तुम्हाला? बरं, ह्याच्यामध्ये एक अजून तुम्हाला बघायला पाहिजे, कम्युलेटिव्ह किंवा डिफरन्शियल, 2 गोष्टी बघायला पाहिजे. बरं, आपण काय म्हणतो? फ्लक्स. ठीक आहे ना. फ्लक्स जर एका डायरेक्शनला जात असतील तर ते काय असतील? एकमेकांना मदत करतील, म्हणजे कम्युलेटिव्ह होईल. आणि विरुद्ध डायरेक्शन असेल तर डिफरन्शियल होईल. बघा काय दिसतंय, हे बघा, ह्याचा फ्लक्स इकडे जातोय आणि ह्याचा फ्लक्स इकडे जातोय, म्हणजे हा काय तुमचा एक्झाम्पल आहे डिफरन्शियलचा. बरं, बघा, डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरचं दिसतंय का तुम्हाला? ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतंय बघा बरं. नाही, शॉर्ट नाही, डिफरन्शियल लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. ठीक आहे ना रे. कळलं? कॉन्सेप्ट समजली तुम्हाला? अशा प्रकारे हे प्रत्येक क्वेश्चन अशा प्रकारे टॅकल करत जायचे. 2 गोष्टी, आर्मेचर आहे, फील्ड आहे, सिरीज फील्ड आहे, आणि त्याला कंबाईनली काय आहे, पॅरलल मध्ये शंट फील्ड वाइंडिंग आहे. ठीक आहे ना रे. अशा प्रकारे. तर तो कुठला असणार आहे तुमचा? डिफरन्शियल लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. ठीक आहे ना रे. 3 नंबर का क्वेश्चन पढ़ो. विच रिले इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ इन अ जनरेटर. आपण बघितलेले, जनरेटरला कुठला लागतो? राईट हँड रूल लागतो, आणि मोटरला कुठला? लेफ्ट हँड रूल लागतो. बघा, राईट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल ऑप्शन नंबर डी मध्ये. हे बघा, फ्लेमिंग्स राईट हँड रूल ऑप्शन नंबर डी मध्ये. ठीक आहे ना रे. अशा प्रकारे. पुढचा क्वेश्चन 4 नंबर, विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द जनरेटर. बरं, जनरेटरचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. जनरेटेड ईएमएफचा EG इज इक्वल टू 5Z NP60/A. हा तुमचा काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ईएमएफ जेवढं जनरेट होईल त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला हा आहे तुमचा. बघा, हा फॉर्म्युला मॅच करा. तुम्हाला हा फॉर्म्युला मॅच करा. 60 आणि A खाली असायला पाहिजे. दिसतायत का? 5 दिसतोय, Z दिसतोय, N दिसतोय आणि P दिसतोय. आन्सर नंबर तुमचं काय आहे? सी.
करेक्ट आहे, समजलं. हा फॉर्म्युला आहे, हा त्याचा काय आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना रे बाळांनो. चलो पुढचा क्वेश्चन बघा. काय कुठला पार्ट आहे, हा कुठला पार्ट आहे बघा, चित्र दाखवलेलं आहे आणि तुम्हाला विचारलेलं कुठला पार्ट आहे. हे बघा, हे कशाचं एक्झाम्पल आहे तुमचं, तुमचे जे काय पोल शूचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना रे. जे तुमचे समजा जनरेटर असेल किंवा एक ती जी सिस्टम असेल त्याच्यामध्ये काय करणार आहे, तुमचं पोल शूचं काम करणार आहे. ठीक आहे ना रे. तर बघा चित्रामध्ये काय आहे, ऑप्शन नंबर डी मध्ये काय ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे ना रे. ह्याला काय म्हणतात, पोल शू म्हणणार तुम्ही. ठीक आहे ना रे. आणि अशा प्रकारचं हे स्प्रेड कशासाठी केलेलं असतं, तर ते काय असतं, फ्लक्स जे आहेत ना युनिफॉर्मली काय स्प्रेड झाले पाहिजे, त्याच्यासाठी ते अशा प्रकारचं त्याचं चित्र असतं. ठीक आहे ना रे, चित्र असतं, चित्र. चलो 6 नंबर क्वेश्चन पढ़ो. व्हाट इज द नेम ऑफ अ डीसी जनरेटर शोन इन बिलो. कुठलं दिसतंय हे बघा, फील्ड वाइंडिंग सेपरेट आहे आणि मेन सर्किट सेपरेट आहे. समजतंय ना, तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे, शिकलेलं आहे, तुम्हाला शिक्षकांनी शिकवलेलं आहे, मी सुद्धा इव्हन माझ्या बॅचमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे ना रे. तर हे काय आहे, फील्ड वाइंडिंग वेगळी आहे आणि आर्मेचर वाइंडिंग वेगळी आहे. म्हणजे काय आहे, सेपरेटली एक्साइटेड जनरेटरचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना रे. आन्सर मध्ये बघा, दिसेल तुम्हाला आन्सर मध्ये बघा, ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी मध्ये सेपरेटली एक्साइटेड जनरेटरचं काय तुमचं एक्झाम्पल आहे. विच एनर्जी इज कन्वर्टेड. बरं, जनरेटर मध्ये कुठली एनर्जी कन्वर्ट होती, बरं मला सांगा. आधीची कुठली असते, मेकॅनिकल असते, त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करतो, इलेक्ट्रिकल मध्ये. म्हणून तर त्याला जनरेट म्हणतो ना. जनरेटर काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करते. ठीक आहे ना, म्हणून ती काय असते, मेकॅनिकल एनर्जी. बरं, मोटरचं काय आहे, मोटरचं काय आहे, एक फॉर एक्झाम्पल जनरेटर असेल, हा मोटर असेल, तर हा काय करतो, जनरेटर काय करतो, तुमची मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतं. करेक्ट आहे ना रे. बरं, मोटर काय करते, तुमची इलेक्ट्रिकल एनर्जीला काय करते, मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय करते, कन्वर्ट करते. सिंपल लॉजिक आहे, काही अवघड नाहीये. पुढचा क्वेश्चन दिसतोय का तुम्हाला, बघा वाचा वाचा. काय म्हणतो, परत तेच आहे. ठीक आहे ना रे. परत तेच दिलेले, काय दिलेलं, पोल दिलेलं आहे, पोलचे शू दिलेले, इकडे शू दिसत आहेत तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये काय विचारलेलं, कुठल्या टाईपचं आहे विचारलेलं आहे. बरं, ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, 2 फ्लक्सेस दिसत आहेत ना, 2 फ्लक्सेस दिसत आहेत. ठीक आहे ना. तुम्हाला याला तुम्ही φ1 म्हणा आणि ह्याला φ2 म्हणा. बरं, हे दोन्ही पण एकाच डायरेक्शन मध्ये एंटर होत आहेत ना, म्हणजे काय करतात, एकमेकांना हेल्प करतायत. ठीक आहे ना. म्हणजे ते काय असेल, क्युम्युलेटिव्ह असेल. हेल्प केली तर प्लस म्हणायचं आणि जर समजा अपोज केलं तर त्याला मायनस म्हणायचं. प्लस म्हणजे काय तुमचं क्युम्युलेटिव्ह असणार आहे आणि हे काय असणार, मायनस म्हणजे काय असणार, तुमचं डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर किंवा अशा प्रकारे तुम्ही त्याला म्हणू शकता. बघा आन्सर मध्ये काय दिसतंय तुम्हाला, पहा. क्युम्युलेटिव्ह कुठे दिसतंय का, डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर तर नाहीच आहे. क्युम्युलेटिव्ह दिसतंय का, हे बघा रे, दिसतंय ना. अशा प्रकारे अवघड काहीच नाहीये. अवघड काय आहे का, काही सुद्धा अवघड नाहीये. 9 नंबरचा प्रश्न वाचा. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ डीसी जनरेटर. सेम वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ डीसी जनरेटर, सेम तेच त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे ना. व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ डीसी जनरेटर. ठीक आहे ना. हा क्वेश्चन ऑलरेडी मी आता घेतलेला आहे ना. ठीक आहे ना. परत तुम्ही बघा आणि व्हेरीफाय करा, मला सांगा. ठीक आहे ना. 10 नंबर क्वेश्चन काय म्हणतो वाचा. काय म्हणतो, डायनॅमिकली इंड्यूस. व्हॉट इज द फॉर्म्युला. फॉर्म्युला कुठला असतो रे, त्याचा इंड्यूस ईएमएफचा फॉर्म्युला काय असेल तुमचा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अ डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ. त्याचा जनरली असतो, जनरली हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे ना. BLV sin थीटा. ठीक आहे ना. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. 11 नंबर क्वेश्चन वाचा. 11 नंबर क्वेश्चन वाचा. विच रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इन द सोलेनॉइड. कशामध्ये, सोलेनॉइड मध्ये काय करायचे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तुम्हाला काय करायची आहे किंवा कुठल्या रूल प्रमाणे ते माहित होतं. ठीक आहे ना. हा प्रश्न विचारलेला आहे, तर ह्याचा आन्सर काय असणार, पाम रूल. ठीक आहे ना. पाम रूल दिसतंय का तुम्हाला, राईट हँड पाम रूल. ओके ना रे. अशा प्रकारे 12 नंबर क्वेश्चन बघा. हे पण तेच दिलेली. ही काय दिसते, बॉडी दिसते. बॉडीलाच काय म्हणतो आपण, योक म्हणतो. बघा योक कुठे दिसते का, ऑप्शन डी मध्ये. सोपे क्वेश्चन आहेत रे. हाऊ मेनी पॅरलल पाथ्स इन अ डुप्लेक्स लॅप वाइंडिंग ऑफ अ 4 पोल. बघा 4 पोल लॅप वाइंडिंग मध्ये काय आहे, जेवढे पोलची संख्या असणार आहे तेवढे काय असणार आहे, जेवढे लॅप वाइंडिंग मध्ये काय असतं, लॅप वाइंडिंग मध्ये काय असतं, जेवढे पोलची संख्या असते तेवढे तुमचे काय असणार आहे, तेवढे तुमचे 5 असणार आहे. ठीक आहे ना रे. जेवढे पोलची संख्या असेल तेवढे 5 झाले. पोल किती आहे तुम्हाला दिसत आहेत, 4 दिसत आहेत. बरं, त्याच्यानंतर हा काय आहे, डुप्लेक्स वाइंडिंग आहे. डुप्लेक्स आहे. डुप्लेक्स म्हणजे ह्यांनी 4 ने 2 ला मल्टिप्लाय करा, किती राहिले, 8. दिसतंय का आन्सर मध्ये. सोपे क्वेश्चन आहेत रे, तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता. काय विचारलेलं आहे, विचारा, सांगा. चित्र बघा आणि चित्रावरनं सांगा, त्याचं वर्णन करा. सांगा काय दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय सांगा. तुम्हाला काय दिसतंय सांगा मला. आर्मेचर कोर आहे ना, आर्मेचर कोर आहे ना, आर्मेचर कोरला लॅमिनेशन केलेलं आहे, ते दिसतंय ते. ठीक आहे ना. पुढचा क्वेश्चन घ्या. चलो पटापट 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 सांगा, ताकी तुमचा पण वेळ नाही वाया गेला पाहिजे. ठीक आहे ना रे.
युट्यूबचे व्हिडिओ अक्षरशः म्हणजे साधारणतः असे हे वाटतात आपल्याला, ठीक आहे ना, हॅमरिंग वाटतं, एक सेकंद सुद्धा आपला म्हणजे फोकस पॅन राहिलेला नाहीये, ठीक आहे ना रे. तर पटापट आन्सर करा. क्वेश्चन दिसला मी तुम्हाला सांगणार माझा पर्पज परत एकदा सांगतो, माझा पर्पज फक्त एवढा आहे की तुम्हाला पॅटर्न समजला पाहिजे, करेक्ट आहे ना. एकदा पॅटर्न समजला की तुम्ही पेपरमध्ये धुमाकूळ घालवता ही मला माहित आहे, ठीक आहे ना रे. कारण मी स्वतः सुद्धा म्हणजे आयटीआयचा कॅन्डिडेट होतो, विद्यार्थी होतो, म्हणून मला माहिती आहे. फक्त काय आपली अडचण काय, आपल्याला काय माहित झालं पाहिजे, फक्त आपल्याला पॅटर्न समजला पाहिजे. 15 क्वेश्चन काय म्हणतो, हाऊ द इंटरपोल आर कनेक्टेड. इंटरपोलचा मेकॅनिझम काय, आपल्याला पोल आणि इंटरपोल कसे असतात, एकमेकांना सिरीज मध्ये कनेक्टेड असतात ना. एकमेकांना कशामध्ये कनेक्ट असतात, सिरीज मध्ये. हे बघा आन्सर मध्ये दिसते का, इन सिरीज विथ आर्मेचर, आर्मेचरच्या सिरीज मध्ये असतात, ठीक आहे ना रे. बरं, पुढचा क्वेश्चन बघा, विच व्होल्टेज ड्रॉप इज इंडिकेटेड इन द पोर्शन मार्क. बरं, खालच्या पोर्शन मध्ये कुठला दिलेला आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. सर्वात पहिले तर हे बघायचं की हे ग्राफ काय शो करतो. हा ग्राफ तुमचा काय शो करणार आहे, तुमचा वरती काय आहे, तुमचा इकडे के आहे, लोड इन करंट आहे, त्याच्यानंतर काय टर्मिनल व्होल्टेज दिलेलं आहे, ठीक आहे ना रे. बर, ह्याच्यामध्ये काय आहे, ही तुमचं काय आहे, आयडियल केस आहे. हा काय तुमची आयडियल केस आहे. ह्याच्यामध्ये काय झालं, थोडासा म्हणजे काय व्होल्टेज ड्रॉप झालाय, ठीक आहे ना, थोडा व्होल्टेज ड्रॉप झालाय आणि ह्याच्यामध्ये इंडिकेट काय केलेलं आहे, ह्या मधला कुठला व्होल्टेज ड्रॉप झालेला आहे ते तुम्हाला सांगायचं. तर बाळांनो हे बघा, हे जे होतं ना, हे कशामुळे होतं, आर्मेचर रिएक्शन, ठीक आहे ना. आर्मेचर रिएक्शन एक कॉन्सेप्ट आहे, चांगली कॉन्सेप्ट आहे. ते जर मुद्दा जर छेडायला गेलं तर ऑलरेडी त्याला अर्धा तास लागणार आहे. त्यामुळे आपण काय करूयात, फक्त तुम्ही लक्षात ठेवा हे कशामुळे होतं, AR म्हणजे काय, आर्मेचर रिएक्शन व्होल्टेज ड्रॉप, ठीक आहे ना रे. बघा रे, दिसते का, आन्सर नंबर सी मध्ये दिसते का, आर्मेचर रिएक्शन ड्रॉप, ठीक आहे ना रे. आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप, ठीक आहे ना. आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप तर नाहीच आहे, आर्मेचर रिएक्शन व्होल्टेज ड्रॉप असणार आहे. काय असणार आहे तो तुमचा, आर्मेचर रिएक्शन व्होल्टेज ड्रॉप असणार आहे. पुढचा क्वेश्चन घ्या, पटापट सॉल्व्ह करा, ठीक आहे ना, पटापट सॉल्व्ह करा. काय, वाय द आर्मेचर कोअर ऑफ अ डीसी जनरेटर इज लॅमिनेटेड. कशासाठी लॅमिनेशन, ट्रान्सफॉर्मर असू दे, जनरेटर असू दे, मोटर असू दे, लॅमिनेशन कशासाठी करतो, ईडी करंट लॉस कमी करण्यासाठी, ठीक आहे ना रे. करताय ना, ईडी करंट लॉस कमी करण्यासाठी काय करतो तुम्ही, हे बघा आन्सर डी मध्ये, ठीक आहे ना, ऑप्शन नंबर डी मध्ये दिसते का तुम्हाला आन्सर. 18 नंबर वाचा चला, बाय द आर्मेचर रेजिस्टन्स ऑफ अ डीसी जनरेटर इज केप्ट व्हेरी लो. कशासाठी लो ठेवतात ते, कशासाठी लो ठेवतात सांगा, चला आन्सर करा तुम्ही, कशासाठी लो ठेवतात. बाय द आर्मेचर रेजिस्टन्स, ठीक आहे ना. आर्मेचर रेजिस्टन्स कशाने दाखवतो, RA नी ऑफ अ डीसी जनरेटर मध्ये कशासाठी लो ठेवतात, टू रिड्यूस द आर्मेचर करंट, टू रिड्यूस द आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. कशासाठी ठेवतात ते, टू रिड्यूस द आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप, ठीक आहे ना रे. अशा प्रकारे सामने का क्वेश्चन पढ़ो चलो, 19 नंबर, वाय द डीसी जनरेटर शुड रन इन वन डायरेक्शन ओनली. कशासाठी एका डायरेक्शन मध्ये रन झाली पाहिजे, बघा आन्सर मध्ये, ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये बघा, कशासाठी एका डायरेक्शन मध्ये, कारण डायरेक्शन बार बार जर चेंज केले तर त्याच्यामध्ये काय होईल, आर्मेचर रिएक्शनला, टू प्रोटेक्ट द ब्रशेस फ्रॉम द डॅमेज. एक मिनिट, वाय द डीसी जनरेटर शुड रन इन वन डायरेक्शन ओनली टू प्रोटेक्ट द रेसिड्युअल मॅग्नेटिझम, किंवा त्याला बघा, वाय द डीसी जनरेटर शुड रन इन वन डायरेक्शन ओनली टू प्रोटेक्ट द ब्रशेस फ्रॉम डॅमेज, ठीक आहे ना, टू ब्रशेस द प्रोटेक्ट. हे पण असू शकते, हे पण असू शकते, एकदा व्हेरीफाय करा, ठीक आहे ना रे, एकदा व्हेरीफाय करा आणि मला पण कॉमेंट मध्ये सांगा, ठीक आहे ना रे. चला पुढचा क्वेश्चन घ्या. हे बघा, काही क्वेश्चन असे असतात ट्रिकी असतात, ठीक आहे ना रे. काही क्वेश्चन काय असतात, ट्रिकी असतात, त्यामुळे बार बार त्याची काय करावं लागते, प्रॅक्टिस करावं लागते. पुढचा क्वेश्चन 20 नंबरचा क्वेश्चन वाचा, क्वेश्चन नंबर 20 वाचा. चला काय म्हणतोय, वाय द कंपेन्सेटिंग वाइंडिंग इज प्रोव्हाइडेड इन अ डीसी इन द लार्ज डीसी जनरेटर. काय म्हटलेलं आहे, वाय द कंपेन्सेटिंग. बरं, कंपेन्सेटिंग वाइंडिंगचं कॉन्सेप्ट काय आहे, कंपेन्सेटिंग वाइंडिंगचं कॉन्सेप्ट काय आहे ते आधी समजून घ्या, ठीक आहे ना रे. ते आधी समजून घ्या, थिअरीच्या गोष्टी आधी समजून घ्यायच्या, त्याच्यावरनं न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे किंवा प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, ठीक आहे ना रे. हा तुमचा फॉर एक्झाम्पल जनरेटर असेल, करेक्ट आहे, हा तुमचा काय असणार आहे, जनरेटर. बरं, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग परत ह्याच्यामध्ये गुंडाळलेली असते, ठीक आहे ना रे. तर त्याचं आपण बघूयात आन्सर काय आहे. टू न्यूट्रलाइज द क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट नाहीच आहे, डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट साठी काय होतं ते जनरल यूज, टू न्यूट्रलाइज द डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन. कंपेन्सेटिंग वाइंडिंग कशासाठी वापरले जाते, टू काय म्हणतो, टू न्यूट्रलाइज म्हणजे कमी करण्यासाठी किंवा मिनिमम किंवा त्याला नष्ट करण्यासाठी वापरू शकतो. 21 नंबरचा प्रश्न वाचा रे, चला 21 नंबरचा क्वेश्चन वाचा, 21 नंबरचा क्वेश्चन वाचा. चला काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ
पोल शू इन अ डीसी जनरेटर. हे बघा, पोल शू म्हणजे काय वर्क करतं तुमचं. पोल शू अशा प्रकारे असतं, म्हणजे काय करणार आहे, तुमचे फ्लक्स जे आहेत ना, फ्लक्सला युनिफॉर्मली काय करणार, ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे. ठीक आहे ना रे. हे बघा बाळांनो, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहे. ठीक आहे ना रे. तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग छोट्या छोट्या गोष्टी माहित आहेत. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपण काय करतो, आपण प्रॅक्टिस करत नाही, किंवा एखाद्या वेळेस आपण काय करतो, टंगळ मंगळ करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला माग असतो. हे बघा, टू इन्क्रीज द एअर गॅप इन्क्रीज नाही करत, तो इन्क्रीज द फील्ड स्ट्रेंथ नाही करत, मिनिमाइज द नाही. ऑप्शन नंबर डी मध्ये दिसते का रे बघा, स्प्रेड आउट द फ्लक्स युनिफॉर्मली. ठीक आहे ना, एअर गॅप मध्ये फ्लक्स युनिफॉर्मली काय करणार आहे, स्प्रेड करण्यासाठी त्याचा यूज केला जात असतो. 22 नंबर का क्वेश्चन पढ़ो रे. चलो 22 नंबर का क्वेश्चन पढ़ो. व्हाट इज द फंक्शन ऑफ स्प्लिट रिंग इन डीसी जनरेटर. ठीक आहे ना, स्प्लिट रिंगचं काय म्हणतं फंक्शन, काय म्हणतो ते, युनिडायरेक्टली कलेक्ट द करंट युनिडायरेक्शनली. स्प्लिट रिंगचं फंक्शन काय आहे तुमचं, करंटला युनिडायरेक्शनली कलेक्ट करण्यासाठी ते वापरतात. 23 चलो, विच मटेरियल आर यूज टू मेक द ब्रशेस इन अ जनरेटर. हे बघा, ब्रशेस साठी कुठला वापरणार तुम्ही, कार्बन किंवा ग्रॅफाइट वापरणार. बी मध्ये बघा, कार्बन किंवा ग्रॅफाइट. पुढचा क्वेश्चन घ्या पटापटा. सोपे क्वेश्चन मध्ये वेळ घालवायचाच नाही. वेळ घालवायचा का, बिलकुल पण वेळ घालवायचा नाही. सोप्या प्रश्नांना वेळ घालवायचा का नाही. 24 नंबर काय म्हणतो, वाय द डीसी जनरेटर आर लुझिंग देअर रेसिड्युअल मॅग्नेटिझम. कशासाठी रेसिड्युअल मॅग्नेटिझम त्यांची प्रॉपर्टी असणार आहे. ही प्रॉपर्टी केव्हा लूज करतात, रनिंग विदाउट लोड, कंटिन्युअसली फ्लॅशिंग द फील्ड आहे, कंटिन्युअसली रनिंग विदाउट ब्रेक, चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन. बार बार जर डायरेक्शन त्याची जर बदलली तर ऑब्वियसली इफेक्ट पडणार नाही यार. 25 नंबर का प्रश्न पडो रे. विच टाइप ऑफ डीसी जनरेटर इज यूज फॉर अ लॉंग डिस्टन्स डिस्ट्रीब्युशन लाईन. कुठला, हे बघा कुठला वापरतो आपण, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर वापरतो. कुठला वापरणार, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर वापरणार. या पुढच्या क्वेश्चन कडे 26 आणि 27 बघा, एकाच ह्याच्यामध्ये दोन्ही पण निपटले पाहिजे. ठीक आहे ना रे. 26 नंबर काय, विच टाइप ऑफ डीसी जनरेटर यूज फॉर आर्क वेल्डिंग. हे बघा, आर्क वेल्डिंग म्हणजे वेल्डरच्या शॉप मध्ये. ठीक आहे ना, मी इलेक्ट्रिशियनचा टीचर आहे. ठीक आहे ना, आमच्या शेजारीच वेल्डरची शॉप आहे. ठीक आहे ना, मी इलेक्ट्रिशियनचा आहे आणि आमच्या शेजारीच वेल्डरची शॉप आहे. ते कुठले मशीन वापरतात, ते डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर वापरणार. कुठला वापरतात, डिफरन्शियल कंपाऊंड. मी सुद्धा व्हिजिट केली होती तेव्हा मी बघून आलो होतो ती मशीन. ठीक आहे ना रे. 27 नंबर, व्हाट इज द प्रॉपर्टी ऑफ अ वेव्ह वाइंडिंग इन अ डीसी जनरेटर. प्रॉपर्टीज ऑफ अ वेव्ह वाइंडिंग. वेव्ह वाइंडिंगचं काय आहे, जनरली आपण कसं करतो, काय असतो वेव्ह वाइंडिंगचं, फॉर एक्झाम्पल असं जर असेल, वेव्ह वाइंडिंग मध्ये कसं असतात, पाथ किती असतात, फक्त तुमचे दोनच पाथ असतात. पाथ किती असतात तुमचे, दोन असतात. म्हणजे करंट काय असणार आहे, कमी असणार आहे, आणि व्होल्टेज काय असेल तुमचा, हाय असेल. वेव्ह वाइंडिंग विचारले ना, व्हाट इज द प्रॉपर्टी ऑफ वेव्ह वाइंडिंग इन अ डीसी जनरेटर. हाय करंट, लो व्होल्टेज, लो करंट, हाय व्होल्टेज. त्याला काय करतो, लॅप वाइंडिंग. हे बघा, वाइंडिंग दोन प्रकारचे असतात. वाइंडिंग जे आहेत ना बाळांनो, दोन प्रकारचे असतात. पहिले कुठली असते, लॅप असते, आणि दुसरी कुठली असते, वेव्ह असते. वेव्ह मध्ये ऑलरेडी लक्षात ठेवायचं, पॅरलल पाथ फक्त दोन असतात. लॅप मध्ये किती असतात, जेवढे तुमची पोलची संख्या असेल तेवढेच पॅरलल पाथ सुद्धा असणार आहेत. बरं, ठीक आहे, हा डिफरन्स तो आहे. बरं, परत ह्याला एकदा अजून कॉन्सेप्ट पाहूयात, काय आहे ती कॉन्सेप्ट. बरं, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4, 1 2 3 4, हे कशाचं एक्झाम्पल झालं तुमचं, हे कशाचं एक्झाम्पल झालं तुमची वेव्ह वाइंडिंग. ठीक आहे ना. लॅप वाइंडिंग मध्ये काय करणार तुम्ही, 1 2 असं. ठीक आहे ना. हे बघा, आता ह्याच्यामध्ये काय होतं, वेव्ह वाइंडिंग आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ अ वेव्ह वाइंडिंग. वेव्ह वाइंडिंग मध्ये काय होतं, हे बघा, ह्याच्यामध्ये 2 2 घ्या, 2 2 2 2 2 2 2 2 अशा प्रकारचे हे घ्या. ठीक आहे ना. हे काय तुमचे व्होल्टेज असणार आहे, 2 काय असणार, तुमचे व्होल्टेज असणार आहे. म्हणजे व्होल्टेज किती झाले तुमचे. ठीक आहे ना. अशा प्रकारे व्होल्टेज काय राहतो तुमचा. ठीक आहे ना. व्होल्टेजची ऍडिशन इकडे काय होणार तुमची, व्होल्टेजची ऍडिशन होणार, नाही, इकडे काय असणार तुमचं, करंट जास्त असणार. ठीक आहे ना रे. हे बघा, इकडे काय असणार तुमचं, करंट जास्त असणार. व्होल्टेज काय आहे तुमचं, करंट. हे बघा ना रे, करंट काय असणार तुमचं, जास्त असणार आहे. व्होल्टेज काय असणार, कमी असणार. आणि वेव्ह वाइंडिंग मध्ये तुमचं काय असेल, करंट कमी असेल आणि व्होल्टेज काय असणार आहे तुमचं, जास्त असणार आहे. हे बघा कॉन्सेप्ट आहे ती. बघा कुठे दिसते, करंट लो आणि व्होल्टेज जास्त आहे. करंट लो, व्होल्टेज लो नाहीये, करंट लो नाहीये, लो करंट आणि हाय व्होल्टेज दिसतंय का आन्सर मध्ये. हे बघा, हा तुमचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन सामने का क्वेश्चन लो. क्वेश्चन नंबर, नेक्स्ट क्वेश्चन घ्या, 28 नंबर. चला, सोपे क्वेश्चन आहेत, घ्या. व्हॉट इज द पर्पज ऑफ
using a resistance wire used in the commutator in a DC generator as shown in the figure. काय म्हणतात? टू स्मूथ रिव्हर्सल ऑफ अ करंट डायरेक्शन. हे कशासाठी असतं? ऑप्शन नंबर डी किंवा हे दोन क्वेश्चन आपण सोबत घेऊ. ठीक आहे ना. हे बघा आता बघा कशासाठी असतं ते, कशासाठी असतं त्याचा पर्पज काय तुमचा? फॉर अ स्मूथ रिव्हर्सल ऑफ अ करंट डायरेक्शन. ठीक आहे ना. ह्याच्यासाठी जनरली असतो तो. 29 मध्ये काय म्हणतो? वाय सॉलिड पोल शू आर यूज इन अ डीसी जनरेटर. कशासाठी यूज होतात ते? ऑप्शन बघा, ए बघा, बी बघा, सी बघा, डी बघा. काय दिसतं? टू रिड्यूस द कॉपर लॉसेस नाहीये, टू रिड्यूस द रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक पाथ, टू इन्क्रीज द रेसिड्युअल मॅग्नेटिझम नाहीये, टू डिक्रीज द रेसिड्युअल मॅग्नेटिझम नाहीये. आन्सर मध्ये हाय ऑप्शन नंबर डी आहे. ठीक आहे ना. ऑप्शन नंबर तुमचा काय? चला पटापटा वेळ नाही घालवला. वेळ घालवायचा का? बिलकुल नाही घालवायचा. विच मेटल इज यूज टू मेक द योक ऑफ लार्ज कॅपॅसिटी डीसी जनरेटर म्हणतात. कुठला योक बनवायचा आहे त्याच्यासाठी मटेरियल कुठला वापरणार सांगा मला? कास्ट आयरन नाहीये, सॉफ्ट आयरन नाहीये, अल्युमिनियम नाहीये. हे काय असणार? रोल स्टील. म्हणजे काय? CRGO किंवा HRGO ह्याच्यापासूनच बनवत असतात तुम्ही, रोल स्टील पासून. पुढचा क्वेश्चन वाचत चला, वेळ घालवू नका. विच टाइप ऑफ व्होल्टेज इज इंड्यूस डायनेमिकली इन अ डीसी जनरेटर. कुठल्या टाईपचा असतो तो? पल्सेटिंग नसतो, ऑसिलेटिंग नसतो, एसी असतो. ठीक आहे ना. कुठला असतो तो तुमचा? एसी असतो. हे बघा चिल्लर क्वेश्चन मध्ये डोकं घालवत बसायचं नाही. पटापट फेकायचं क्वेश्चन असतं, सॉल्व्ह करायचं, फेकायचं असं क्वेश्चन. ठीक आहे ना रे. बरं पुढचा क्वेश्चन बघा 32 नंबर. व्हॉट इज द पर्पज ऑफ. ह्याचा पर्पज काय म्हणतो? ह्याचा पर्पज काय असतो म्हणतो? फॉर इझी रिमूव्हल ऑफ शाफ्ट. हा नाहीये. लुब्रिकेशन पर्पज नाहीये, हा पण नाहीये. हा आन्सर मध्ये हा असणार आहे. ऑप्शन नंबर ए टू फिक्स द की वे. ठीक आहे ना. त्याचा आन्सर काय असणार आहे? टू फिक्स द की वे. पुढचा क्वेश्चन बघा 33 बघा. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ फील्ड कॉइल इन डीसी जनरेटर. फील्ड कॉइल ऑफ अ डीसी जनरेटर मधलं फील्ड कॉइलचं काय मतलब आहे किंवा अर्थ विचारतात? टू इन्क्रीज द फ्लक्स इन द एअर गॅप, टू डिक्रीज द मॅग्नेटायझिंग करंट, टू मॅग्नेटाइज द पोल टू प्रोड्यूस द कॉइल फ्लक्स, टू इन्क्रीज द रिलक्टन्स ऑफ अ मॅग्नेटिक पाथ. ठीक आहे ना. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ फील्ड कॉइल इन डीसी जनरेटर. फील्ड कॉइल इन अ डीसी जनरेटर. टू इन्क्रीज द फ्लक्स इन द एअर गॅप तर नाहीच आहे. टू डिक्रीज द मॅग्नेटायझिंग करंट, to decrease the magnetizing current, to magnetize the pole to magnetize the pole to produce coil flux. आपण नाहीये. आन्सर मला हा वाटतोय. एकदा व्हेरीफाय करा, बघा, व्हेरीफाय करा आणि मला पण सांगा. ठीक आहे ना. बघा, व्हेरीफाय करा, कमेंट मध्ये मला सांगा. ठीक आहे ना. हे बघा कुठलाच माणूस परिपूर्ण असतो का? कुठलाच माणूस परिपूर्ण नसतो. ठीक आहे ना. एखाद दुसरा क्वेश्चन मध्ये जर गडबड असेल किंवा कन्फ्युजन असेल त्याला रिस्पेक्टफुली स्प्लिट करायचं. ठीक आहे ना. 34 नंबर बघा. Which metal is used to make the pole core of a large DC machine? Pole core of a large DC machine. Large core of a DC machine. ठीक आहे ना. कुठलं वापरणार तुम्ही? हे बघा कास्ट स्टील वापरणार. कुठलं वापरणार तुम्ही? कास्ट स्टील. चिल्लर प्रश्नांमध्ये वेळ घालवायचा नाही. 35 काय म्हणतो? Why the pole core is laminated in a DC generator? Pole core कशासाठी? सेम आहे. एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. ऑप्शन मध्ये बघा एडी करंट लॉस कमी करण्यासाठी पोल कोर यूज करतो आपण. ठीक आहे ना. 36 काय म्हणतो? विच टाइप ऑफ डीसी जनरेटर इज यूज फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग साठी कुठलं वापरणार रे? शंट जनरेटर. इझी क्वेश्चन मध्ये वेळ घालवायचा नाही रे. इझी क्वेश्चन मध्ये वेळ बिलकुल पण घालवायचा नाही. पुढचा क्वेश्चन पहा 37. व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड जनरेटर इफ द शंट फील्ड कनेक्टेड पॅरलल विथ आर्मेचर. कुठला असणार आहे तो तुमचा? पॅरलल विथ शॉर्ट कंपाऊंड. ठीक आहे ना. काय त्यांनी ऑलरेडी मी आता सांगितलं आर्मेचर असेल आणि फील्ड वाइंडिंग असेल ह्याच्यामध्ये जर. ठीक आहे ना. किंवा त्यांनी सांगितलेलं आहे ह्याच्यापेक्षा हे बघा, हे जर समजा तुमची आर्मेचर असेल आणि हा तुमचा ब्रशेस असणार आहे इथं आणि इकडनं काय दिलेलं वाइंडिंग दिलेली, तर त्यांनी काय विचारलेलं हा कुठला कंपाऊंड असणार आहे? कुठला असणार आहे? तो कसला असणार आहे? शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. कुठला असणार आहे तो? शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. ओके. 38 नंबर क्वेश्चनला पटापट घ्या, वेळ घालवायचाच नाही. ठीक आहे ना. परीक्षेमध्ये सुद्धा पण अशीच गडबड करायची. हे बघा परीक्षेमध्ये सुद्धा अशीच गडबड करायची. गडबड म्हणजे काय? इझी क्वेश्चन छाटछट क्वेश्चनला खेळत बसायचं नाही. टाइम पुरत नाही, वेळ पुरत नाही. टोटल दोन तासाचा पेपर असणार आहे तुमचे. 60 क्वेश्चन 75 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ठीक आहे ना. त्याच्यामुळे इझी नाहीये. हाऊ डज द मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ द फील्ड सिस्टम कम्प्लीटेड द सर्किट इन अ जनरेटर. ठीक आहे ना. काय म्हणतो की बाबा फ्लक्सेस किंवा मॅग्नेटिक फ्लक्स कशा म्हणजे ट्रॅव्हल होतात, तर त्याचा आन्सर काय आहे तुमचा? थ्रू द फील्ड कॉइल ऑफ नाहीये, थ्रू द फील्ड कोर, आर्मेचर अँड द योक आहे ना. अशामधनं काय तुमचे फ्लक्स काय होणार आहे? त्याच्यामधनं ट्रान्समिट होणार आहे. सामने का क्वेश्चन लो रे.
39 आणि 40. चला 2 क्वेश्चन ह्याच्यामध्ये उडवून टाकू आपण. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ लुब्रिकंट? लुब्रिकंट कशासाठी असतं रे? फ्रिक्शन कमी करण्यासाठी असतं ना. दिस टू रिड्यूस द प्रेशर नाहीचे, टू रिड्यूस द फ्रिक्शन. 40 मध्ये काय? व्हॉट इज द यूज ऑफ, व्हॉट इज यूज टू रिड्यूस द फ्रिक्शन इन द मशीन? सेमच आहे ना रे. मशीन पार्ट्स कुठला असतो? लुब्रिकंट. एक क्वेश्चन वरती एक क्वेश्चन विचारलाय तर खाली दुसरा क्वेश्चन विचारलाय त्याच प्रकारचं. हे बघा लुब्रिकंट तुम्हाला दिसतंय. हे बघा पुढचा क्वेश्चन बघा, प्रश्न वाचा. 40 व्हॉट इज द इक्विव्हॅलंट व्हॅल्यू ऑफ हे? त्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये काय आहे? हे 14x + 25x यांची बेरीज करायची डायरेक्ट किती होईल? 39 होईल. त्याच्यानंतर 3y + 2y म्हणजे किती होईल? 5y. हे बघा आन्सर मध्ये दिसते का? 39x + 5y आन्सर मध्ये दिसते का? पहा दिसते का आन्सर मध्ये? नाहीये. अशा प्रकारे 42 व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ a raised to power m into a raised to power m is equal to n is equal to a raised to power m plus n. सिंपल आहे रे, सिंपल आहे. आणि दुसरा फॉर्म्युला असतो त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला असतो, जर a raised to power m upon a raised to power n जर केलं तर a raised to power m minus n असं सिंपल. हे बघा सिंपल मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे ना रे. तर त्याचा आन्सर काय असणार आहे तुमचं? आन्सर काय असेल तुमचं? बघा आन्सर काय असेल तुमचं सांगा. ह्याच्यामध्ये a raised to power m plus n, ऑप्शन नंबर ए. 43 आणि 44 क्वेश्चन, 2 क्वेश्चन एकाच ह्याच्यामध्ये ट्राय करूयात. काय म्हणतो ते? आताच मी सांगितले तुम्हाला कॉन्सेप्ट, आताच तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितली, ठीक आहे ना. a raised to power m आता दिलेला आहे आणि काय दिलेलं आहे? अपॉन a raised to power n म्हणजे a raised to power m minus n. हा तुमचा काय आहे? आन्सर आहे. हा तुमचा काय आहे? आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. 44. सिंपल फॉर्म्युला आहे, ठीक आहे ना रे. तुम्ही शाळेत शिकला असणार आहे 2री 3री किंवा 5वी 6वी मध्ये, ठीक आहे ना. a raised to power m म्हणजे a + b चा वर्ग काय असतो तुमचा? a चा वर्ग + 2ab + b चा वर्ग. सिंपल आहे, काहीच लॉजिक वेगळं नाही याच्यामध्ये. विच डिव्हाइस इज यूज टू स्टार्ट अँड स्टॉप द मोटर? मोटरला स्टार्ट स्टॉप करण्यासाठी काय वापरतो तुम्ही? घरामध्ये पाण्याच्या मोटरला स्टार्ट स्टॉप साठी काय वापरता तुम्ही? स्टार्टर वापरता ना, ठीक आहे ना. काय वापरता तुम्ही? स्टार्टर वापरता. इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत तुम्ही, ठीक आहे ना रे. इलेक्ट्रिकलचे स्टुडंट आहेत तुम्ही. फास्ट असायला पाहिजे, शार्प असायला पाहिजे. 46 काय म्हणतो? विच पार्ट रेग्युलेट द हीट इन द ऑटोमॅटिक आयरन? ऑटोमॅटिक आयरन म्हणजे तुमची इस्त्री. कुठला पार्ट असणार आहे तो तुमचा? थर्मोस्टॅटिक स्विच. कुठला पार्ट असणार आहे? थर्मोस्टॅटिक स्विच असणार आहे. विच इज द स्टॅटिक मशीन? स्टॅटिक मशीन म्हणजे ऑलरेडी ह्याच्यामध्ये म्हणजे पिक्चर डगमगला. स्टॅटिक मशीन म्हटल्यानंतर एकच स्टॅटिक मशीन आहे तुमची, कुठली आहे? ट्रान्सफॉर्मर. दॅट इन्क्रीज और डिक्रीज द एसी व्होल्टेज. आपल्याला माहिती आहे, ठीक आहे ना. ट्रान्सफॉर्मर काय करतो? व्होल्टेज कमी किंवा जास्त करतो, ठीक आहे ना. व्होल्टेज कमी किंवा जास्त करण्याचं काय करता? फंक्शन असतं. ट्रान्सफॉर्मर आहे. आन्सर काय आहे तुमचा? 48 काय म्हणतो? व्हॉट इज द मटेरियल ऑफ अ लाईन इन्सुलेटर? लाईन इन्सुलेटर साठी कुठलं मटेरियल वापरणार? रबर नाही वापरणार, पोर्सिलेन क्ले वापरू शकतो आपण, ठीक आहे ना. पोर्सिलेन क्ले इन जनरल वापरत असतो. ही कुठली वेव दिसते तुम्हाला? साइन वेव आहे यार. ह्या प्रश्नांमध्ये वेळ नाही घालवायचा. ह्या प्रश्नांमध्ये वेळ घालवायचा का? एकदम इझी प्रश्न आहेत, एकदम इझी म्हणजे चिल्लर प्रश्न आहेत. कसे आहेत? चिल्लर प्रश्न. 50 काय म्हणतो? व्हॉट इज द नेम ऑफ द सिम्बॉल? कुठला सिम्बॉल दिसतो? सिम्बॉलचं नाव सांगा. ऑप्शन बघा वाटलंच खाली. सिम्बॉल आहे, सिम्बॉलचं नाव विचारलेलं आहे ह्याच्यामध्ये. सिम्बॉलचं नाव मायक्रोफोन नाही दिसत आहे, डायनामिक मायक्रोफोन नाही दिसत आहे, कंडेन्सर मायक्रोफोन, ठीक आहे ना. काय आहे? कंडेन्सर मायक्रोफोन. अशा प्रकारचा तुमचा हा पार्ट कुठे झाला? टोटल तुमचा ह्याचा पार्ट झालाय, ठीक आहे ना रे. टोटल तुमचा थिअरीचा पार्ट झाला. आता पटापटा आपण बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ, ठीक आहे ना रे. हे बघा एकदम इझी क्वेश्चन असतात हे. क्वेश्चन काय लय असे ट्रिकी किंवा ह्याच्यामध्ये नसतात, इझी असतात. एक काम काय म्हणतो? विच इज द मोस्ट इसेन्शियल स्किल टू गेट अ जॉब? जॉब मिळवण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट स्किल काय असायला पाहिजे? अरे जॉबला जेव्हा जातात तेव्हा इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे क्रॅक झाला पाहिजे ना तुमचा. पहिलं काय आहे तुमचा? इंटरव्ह्यू. दुसरं काय आहे? फॉर अप्लाइंग अ जॉब युअर फर्स्ट प्रिपरेशन इज, ठीक आहे ना. प्रिपरेशन पहिलं काय असणार? अरे जॉबला जात असणार किंवा जॉब शोधत असणार, पहिले तुम्हाला काय करावं लागेल? सर्वात आधी तुम्हाला तुमचा सीव्ही बनवावा लागेल. सीव्ही म्हणजे काय असतो? तुमचा रेझ्युमे असतो. 53 काय म्हणतो? कॅम्पस रिक्रुटमेंट इज कंडक्टेड. कुठे कंडक्ट होती कॅम्पस रिक्रुटमेंट? आता मागच्या टाइम मध्ये आपल्या संस्थेमध्ये झाली होती. कुठं? आयटीआयला. कुठे होती कॅम्पस? आयटीआय असू दे, डिप्लोमा कॉलेज असू दे, इंजिनिअरिंग कॉलेज असू, एमटेक कॉलेज असू दे, कॅम्पस कुठे होती तुमची? कंपनीमध्ये कधीच होत नाही, ऑनलाईन कधीच होत नाही, ठीक आहे ना रे. कधी होती तुमची? आयटीआय किंवा कुठल्याही संस्थेमध्ये तुमची
कंडक्ट होती. त्याच्यानंतर काय म्हणतो 54 नंबर, इन युअर रेझ्युमे विच इन्फॉर्मेशन हॅज द लेस इम्पॉर्टंट. कुठल्या इन्फॉर्मेशनला लेस? क्वालिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, मॅन्डेटरी आहे, एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे, स्किल ट्रेनिंग कम्प्लिटेड मॅन्डेटरी आहे, हे काय एक्सपेक्टेड सॅलरी, तुम्हाला किती एक्सपेक्टेड सॅलरी आहे ह्याची काय कंपनीला काय आहे हे थोडंसं म्हणजे काय कमी इम्पॉर्टंट असतं. काय असतं? कमी इम्पॉर्टंट असतं. पुढे या, द ॲबिलिटी टू कनेक्ट वेल विथ अ पीपल. इंटरपर्सनल स्किल तुमची काय करते? लोकांबरोबर तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी भाग पाडते किंवा तुम्हाला ते मदत होती. हे बघा, ह्या प्रश्नांमध्ये जास्त आपण खेळत बसणार आहे. पटापटा पटापटा घेऊन असे मोकळेच व्हायचं. काय करायचं? पटापटा घेऊन असं मोकळं व्हायचं. 56, चलो 56, द ॲबिलिटी टू वेट अँड स्टे काम. हे बघा, माणूस जर धैर्यशील असेल किंवा पेशन्सफुल असेल तर तो काय करू शकतो? वेट आणि स्टे काम. थंड कूल राहण्यासाठी त्याला काय कुठली ॲबिलिटी पाहिजे किंवा कुठली क्वालिटी त्याच्यामध्ये असायला पाहिजे? पेशन्स असायला पाहिजे. पेशन्स. पंक्च्युअलिटी मीन्स काय? पंक्च्युअल. मी खूप पंक्च्युअल आहे, म्हणजे मी माझ्या ह्याच्यामध्ये माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढे चांगल्या प्रकारे मी थिअरी लेक्चर घेतो, मी प्रॅक्टिकल घेतो, टाइमला येतो, टाइमला जातो, टाइमला जेवतो, सगळ्या गोष्टी मी काय करतो? वेळेवर करतो. म्हणजे काय आहे? मी माणूस कसा आहे? पंक्च्युअल माणूस आहे. अशाच प्रकारे तुम्ही वेळेवर स्वाध्याय लिहिता, त्याची प्रॅक्टिस करता, थिअरी लिहिता, जॉबशीट लिहिता, है ना? करेक्ट आहे ना? बिलकुल सही. तर अशा प्रकारे तुम्ही पण काय आहे? तुम्ही काय आहे? पंक्च्युअल आहे. हे बघा, जोक सपाट, पण माझा सांगण्याचा तात्पर्य हा होता की पंक्च्युअलला काय म्हणतात? तो काय असतो तुमचा? पंक्च्युअल म्हणजे काय? पंक्च्युअल म्हणजे काय आहे? ठीक आहे ना? तो तुमचं काय पंक्च्युअल म्हणजे काय असेल रे? तुमच्या टाइमला तुम्ही काय करतो? ऑन टाइम. 58 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. 58, वेन यू बोरो अ पेन फ्रॉम युअर क्लासमेट. हे बघा, क्लासमेट कडनं तुम्हाला जर पेन मागायचं असेल त्या टाइम मध्ये तुम्ही कुठला सेंटेन्स युज करणार आहे ते त्यांनी विचारलं. गिव्ह मी युअर पेन. मला पेन दे रे असं म्हणणार का? नाही. ठीक आहे ना? कॅन यू प्लीज गिव्ह मी युअर पेन. है ना? थोडीशी रिस्पेक्ट दिल्यानंतर मजा वाटते ना. अरे कॅन यू प्लीज गिव्ह मी युअर पेन. ठीक आहे ना? मजा वाटते. हे बघा, त्याच्यासाठी काय करायचं? अशा. हे बघा, एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजे काय आहे रे? हा वेगळा टॉपिक नाही, एकदम असे सडले क्वेश्चन आहेत, एकदम चिल्लर क्वेश्चन. घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. जे हे बघा, एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजे काय? तुम्ही ते सांगते काय आहे? तुम्हाला तयार करते की तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाणार, त्या ठिकाणी तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, फॉर्मल कम्युनिकेशन काय, इनफॉर्मल कम्युनिकेशन काय आहे, कपडे कसे घालायचे, शेविंग किती ठेवायची. ठीक आहे ना रे? अशा प्रकारे सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी तुम्हाला जे प्रिपेअर करत असाल त्याच्यासाठी हा सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपण किंवा आपल्या गव्हर्नमेंटने ह्याच्यामध्ये ते सब्जेक्ट काय केलेला आहे? टाकलेला आहे. ठीक आहे ना रे? बरं, पुढे बघा, मॅग्निफिशंट, शार्प, लेंथ आणि ब्राईट हे शब्द काय दर्शवतात रे? व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ? काय दर्शवतात ते? काय दर्शवतात? डिस्क्रायबिंग द वर्ड, ऍक्शन वर्ड. ठीक आहे ना रे? डिस्क्रायबिंग द वर्ड काय दर्शवतात ते सांगा. एक मिनिट 2 क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे ना? ठीक आहे ना? मॅग्निफिशंट, शार्प, लेंदी आणि ब्राईट हे काय करतात? डिस्क्रिप्शन, नाउन, प्रोनाउन नाहीये. काय करतात तुमचं? माझ्या माहितीस्तोवर आर एक्झाम्पल ऑफ डिस्क्राईब पण करतात, पण ऍक्शन वर्ड. मॅग्निफिशंट, लेंदी, ऍक्शन वर्ड पण नाहीये. मला असं वाटतं डिस्क्रायबिंग वर्ड. एकदा व्हेरीफाय करा, मला सांगा. ठीक आहे ना? कॉमेंट करायची आणि चांगली मस्त अशी चांगली कॉमेंट करायची, वाईट कमेंट नाही करायची बिलकुल पण. ठीक आहे ना रे? 60 नंबरचा क्वेश्चन बघा. 60 नंबरचा क्वेश्चन बघा. 60 नंबरचा क्वेश्चन पहा. 60 नंबरचा क्वेश्चन बघा. काय म्हणतो 60 नंबरचा क्वेश्चन? 60 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, वाचा. 60 नंबरचा क्वेश्चन काय? टेबल, वायर, सॉकेट, केबल, हॅमर, नेल्स हे कसे काय करतात रे तुमचे? डिस्क्राईब पण नाही करत. डिस्क्राईब तर करतात, प्रोनाउन नाहीये, मेकिंग नाहीये, ऍक्शन, नेमिंग वर्ड्स. इन जनरल त्याला काय म्हणू शकतो रे तुम्ही? नेमिंग वर्ड्स म्हणा. ठीक आहे ना रे? हे काय करतं तुमचं? नेमिंग वर्ड्स म्हणा. काय म्हणतो? कॉमा, फुल स्टॉप, कॉमा असेल, फुल स्टॉप असेल. आर द एक्झाम्पल ऑफ कशाचे एक्झाम्पल आहे तुमचे? डिझाईन नाही, एनएक्स, पॅराग्राफ, फॉर्मल कम्युनिकेशन, पंक्च्युएशन मार्क. ठीक आहे ना? काय तुमचं आन्सर नंबर डी मध्ये काय असणार आहे तुमचं? त्याला म्हणणार तुम्ही पंक्च्युएशन मार्क. काय म्हणणार तुम्ही? पंक्च्युएशन मार्क. हे बघ, चलो पटापट. आता काय 7, 8, 10 क्वेश्चन राहिलेत फक्त बघा. 75 टोटल क्वेश्चन असतात. आता आपण कुठपर्यंत आलो? 62 पर्यंत आलो. 5 मिनिटांमध्ये आपण काय करू? एकदम संपवून टाकू. हे बघा, तुमचं पण वेळ नाही गेला पाहिजे. ठीक आहे ना रे? तुमचा पण वेळ नाही गेला पाहिजे. पर्पज समजून घ्या. काय की पॅटर्न समजला पाहिजे. क्वेश्चन अवघड आहेत का?
खरंच वाटतायत का तुम्हाला? कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर क्वेश्चन काही सुद्धा अवघड नाहीये, काही सुद्धा अवघड नाही. हे बघा, एक एक क्वेश्चन, एखाद दुसरं क्वेश्चन यामध्ये काय झालं, प्रत्येक माणसाची गडबड होत असते. ठीक आहे ना? हे बघा 62 मध्ये काय म्हणतो बघा, चला सांगा मला. 62 मध्ये काय म्हणत आहे? वेन यू स्टार्ट अ डिस्कशन ऑन अ टॉपिक व्हॉट डू यू से. एखादा टॉपिक जर तुम्ही स्टार्ट करणार डिस्कशन साठी, तुम्ही काय म्हणणार ते विचारलेलं आहे. लेट यू स्टार्ट नाही म्हणणार, लेट मी से नाही म्हणणार, लेट अस डिस्कस. हे बघा, एखाद्या गोष्टीची चर्चा जर करायची असेल मला आणि माझ्या एखाद्या समजा चांगले म्हणजे स्टुडंट असेल, त्यांच्याबरोबर जर मला एक चर्चा करायची असेल, मी काय म्हणणार, लेट अस डिस्कस, है ना, आपण चर्चा करूया थोडीशी, असं म्हणूया. ठीक आहे ना? 63 काय म्हणतो, while addressing your boss you should be. हे बघा, बॉसला जर समजा कुठली गोष्ट सांगायची असेल, बोलायची असेल, तुम्हाला कसं असायला पाहिजे, इम्पोलाइट तर नाहीये, इन्फॉर्मल नाहीये, फॉर्मल पण एक ठीक आहे, पण काय असायला पाहिजे, एक्सप्रेसिव्ह. हे बघा, त्याला एक्सप्रेसिव्ह असायला पाहिजे. ठीक आहे ना? एक्सप्रेसिव्ह असायला पाहिजे. बॉस बरोबर जर तुम्ही बोलत असणार, तुमच्या याच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे? एकदम कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. आणि तुम्ही एखादी गोष्ट जरी नाही केलेली असली तरी काय दाखवायची अशी की बाबा मी तर एकदम म्हणजे प्रिपेअरच आहे. काय आहे? मी एकदम प्रिपेअरच आहे. 64 काय म्हणतं, यू आर रिक्वेस्टेड टू कम्प्लीट अ गिव्हन असाइनमेंट बाय मंडे. रिक्वेस्टेड काय म्हटलं त्यांनी प्रश्नामध्ये? रिक्वेस्टेड काय केलेली आहे? त्यांनी विनंती केली आहे. ठीक आहे ना? तर तो म्हणतोय आर द एक्झाम्पल ऑफ इनफॉर्मल कम्युनिकेशन नाहीये, अ रिक्वेस्ट अन ऑर्डर फॉर्मल कम्युनिकेशन नाहीये, रिक्वेस्ट इनफॉर्मल. यू आर रिक्वेस्टेड टू कम्प्लीट अ गिव्हन असाइनमेंट बाय मंडे. दिस इज एक्झाम्पल ऑफ कशाचं आहे? हे काय रिक्वेस्टच केली ना, ऑर्डर दिले का? ऑर्डर दिले का? नाही, रिक्वेस्ट केली आहे. यू आर रिक्वेस्टेड. ठीक आहे ना? काय केलेली आहे? रिक्वेस्ट केलेली आहे. 64 काय म्हणतो, गेस्चर, फेशियल एक्सप्रेशन, आय कॉन्टॅक्ट आर द एक्झाम्पल ऑफ कशाचे? तुमच्या बॉडी लँग्वेज. ठीक आहे ना? काय विचारलं त्यांनी? बॉडी लँग्वेज आर द एक्झाम्पल ऑफ तुमचं काय वर्बल नाही आहे, नॉन वर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल असणार आहे. ठीक आहे ना रे? हे बघा, पॅटर्न समजून घ्या. प्रश्न सोपे असतात. ठीक आहे ना? प्रश्न काय असतात? बिलकुल चिल्लर असतात. हे बघा पुढं, हाय, हाऊ आर यू, व्हॉट्सअप, दिस आर द एक्झाम्पल. हे मित्रांबरोबर जर बोलायचं म्हटलं तर आपण असं बोलतो. ठीक आहे ना? एखादं तुम्ही चांगले MNC कंपनीमध्ये मोठ्या लेवलला काम करतात त्या टाइम मध्ये असं म्हणणार का तुम्ही? नाही. तर तो काय असणार तुमचा? हा इन्फॉर्मल कम्युनिकेशन. ठीक आहे ना रे? इन्फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे मित्रांबरोबर झालेलं कम्युनिकेशन आहे. 67 काय म्हणतो, कम्प्लीट द सेंटेन्स विथ अ सुटेबल डिस्क्राइबिंग वर्ड्स. ठीक आहे ना रे? काय म्हणतो, द रोड्स इन माय टाउन्स आर इन अ गुड कंडिशन. कुठल्या कंडिशन मध्ये? गुड कंडिशन. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, सेफ म्हणजे. हे बघा, इंग्लिश मध्ये कसं आहे की इंग्लिश मध्ये हे सेन्स करायची, फील करायची एखादी गोष्ट. वाक्य बघितल्याबरोबर तुम्हाला शब्द सुचला पाहिजे. ठीक आहे ना रे? वाक्य बघितल्याबरोबर तर काय म्हणणार तुम्ही, द रोड्स इन माय होम टाउन आर इन अ गुड कंडिशन. बघा, ऐकायला पण छान वाटतं ना. बघा, असं काय केलं पाहिजे, स्मूथली त्याचं म्हणजे काय झालं पाहिजे, स्मूथली त्याचं म्हणजे काय वर्णन झालं पाहिजे, किंवा वर्णन झालं पाहिजे बोलण्यापेक्षा बोलायला, ऐकायला सगळ्या गोष्टी काय स्मूथली असेल ना, तर तेच इन जनरल काय करतो तुमचा सिक्स सेन्स सांगतो तुम्हाला की हे करेक्ट आहे. 68 काय म्हणतो बघा, देर इज अ गार्डन विथ लवली फ्लावर्स. लवली फ्लावर, गार्डन कसा रे, ब्युटिफुल म्हणणार ना तुम्ही. ठीक आहे ना? गुड, हे ठीक आहे ना, ब्युटिफुल. देर इज अ ब्युटिफुल गार्डन. ठीक आहे ना, विथ अ लवली फ्लावर्स. 69 कम्प्लीट द सेंटेन्स विथ सुटेबल डिस्क्राइबिंग वर्ड. देर इज ए बिग, काय असतो तो तुमचा ग्राउंड. हे बघा, खेळण्याचं मैदान कसा असतो तुमचा, सुंदर असतो का? अरे बिग असतो ना, तो मोठा असला पाहिजे. कसा असला पाहिजे? मोठा. हे बघा, क्रिकेट खेळायला जर तुम्ही गेले, समजा जेवढे पण विद्यार्थी गेले क्रिकेट खेळायला, काय मोठा असला पाहिजे ना तुमचा. अशा प्रकारे ते काय शब्दांमध्येच त्याचे उत्तरं दडलेले असतात. काय असतात? शब्दांमध्ये त्याचे काय असतात? उत्तरं दडलेले असतात. 70 नंबर या, 70 आणि 71 बघून घेऊ, लगेच पाहून घेऊ. बघा, 70 मध्ये बघून घेऊ, कम्प्लीट द सेंटेन्स. देर आर अ अपार्टमेंट ऍट माय नेबर. म्हणजे माझ्या घरा शेजारी एक अपार्टमेंट आहे, त्याला तुम्हाला दाखवायचं किंवा हे करायचं. काय म्हणणार? एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग असतं, ब्युटिफुल गुड नाहीये, स्पेशियस. काय म्हणणार तुम्ही? स्पेशियस. ठीक आहे ना? 71 मध्ये या, द प्रिन्सिपल कॉल मनोज एक विद्यार्थी, त्याला प्रिन्सिपलनी हे केलेला आवाज दिलाय. द प्रिन्सिपल आस्क. ठीक आहे ना? काय म्हणणार? जनरल रे. हा काय मनोज काय आहे? मेल आहे ना रे. हा काय आहे? असा आहे, मेल आहे. हा कुठला कॅन्डिडेट आहे? मेल कॅन्डिडेट. मग काय म्हणणार? द प्रिन्सिपल कॉल्ड मनोज, द प्रिन्सिपल आस्क हिम. काय असणार? आस्क हिम टू शो हिज. हे बघा, ह्याच्यामध्ये मी उत्तर बघण्याची सुद्धा गरज नाही, तुम्हाला सुद्धा नाही. इंग्लिश थोडीफार जर येत असेल ना तुम्हाला, कळून काय येईल तुम्हाला, पहिलं हिम असलं पाहिजे, दुसरं हिज असला पाहिजे. आन्सर तुमचा हा आहे रे.
करेक्ट आहे का रे? फक्त 2-3 क्वेश्चन राहिले, नीट बघा. फक्त 2-3 क्वेश्चन राहिले, नीट बघा. 72 लेट अस अबाउट टेल अस, सॉरी हा फळा जरा असं असल्यामुळे थोडस डोळ्याला जरा आहे. लेट अस अबाउट अ डिफिकल्ट सिच्युएशन यू हॅव. काय असणार आहे? एखादी गोष्ट घडलेली आहे ना, मग तुम्हाला काय करावं लागेल? फेस्ड. ठीक आहे ना. अँड हाऊ यू मॅनेज, हे बघा ईडी लावावं लागेल. एखादी गोष्ट घडलेली असेल तर त्याला काय लावावं लागेल? तुम्हाला ईडी लावावं लागेल. अशा प्रकारे मग तुम्ही काय म्हणणार? टेल अस अबाउट अ डिफिकल्ट सिच्युएशन यू हॅव फेस्ड. ठीक आहे ना. अँड हाऊ यू मॅनेज टू कम आउट ऑन इट. म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन कुठली होती आणि त्याच्यामध्ये कम आउट म्हणजे बाहेर निघण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे. 73 काय म्हणतो बघा. देयर इज अ फॅक्टरी इन द एरिया, द एअर इज. हे बघा, एखाद्या एरियामध्ये फॅक्टरी जर असेल तर एअर कशी होईल? ती पोल्युटेड होईल ना. जनरल सेन्स म्हणतो, 6 सेन्स वापरायचं. एअर इज जनरली पोल्युटेड. बोरिंग नाही असणार आणि हे नॉइजी वगैरे नाही आहे. हे बघा आन्सर आहे. प्रश्न शेवटचे 2 राहिलेले. प्रश्न किती राहिलेले? शेवटचे 2 राहिलेले. चलो 74 काय म्हणतो तुमचा बघा. देयर इज अ वॉटर स्कॅरसिटी इन द लोकॅलिटी, द एरिया इज ड्राय असणार ना. बोरिंग कसं असेल? जर पाणी जर नसेल एखाद्या एरियामध्ये, ठीक आहे ना, तर तो एरिया काय असेल? तुमचा ड्राय असेल. ठीक आहे ना. अशा प्रकारे बोरिंग तर नाहीच. 75 शेवटचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे. शेवटचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे. 75 क्वेश्चन आपण बघून घेऊ. ठीक आहे ना. काय म्हणतो? द ट्रान्सपोर्टेशन टू सम रुरल एरिया इज डिफिकल्ट ऍज द रोड्स आर. हे बघा, एखाद्या डिफिकल्ट म्हणजे काय सांगितलंय? ट्रान्सपोर्टेशन टू सम रुरल एरियाज इज डिफिकल्ट ऍज द रोड्स आर. त्यांनी काय म्हटलंय? एखाद्या खेडेगावामध्ये, रुरल एरिया म्हणजे खेडेगावमध्ये ट्रान्सपोर्टेशन साठी जर तुम्हाला समजा चांगलं नसेल, सोयीस्कर नसेल, तर तो काय म्हणतात? द ट्रान्सपोर्टेशन टू द सम रुरल एरिया इज डिफिकल्ट ऍज द रोड्स आर ड्राय नसणार आहे, पोल्युटेड नसणार आहे. ठीक आहे ना. अनइव्हन. ठीक आहे ना. चांगलं नसतील तर तुमचं काय ट्रान्सपोर्टेशन साठी. हे बघा, अशा प्रकारे बघा कमीत कमी वेळेमध्ये आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला ना. ह्याच पॅटर्न मध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर येणार आहे आणि अशीच तुम्ही तयारी करा. ठीक आहे ना. अशा प्रकारे आपण थांबूया.